विजया ब्राह्मणकर लिखित गेले द्यायचे राहुने भाग दुसरा. देवकीची तर पार रयाच गेली. तिला कशात काही रस वाटेना. घरात वॉकरने फिरायची आणि सारखी समोरच्या देवघरातल्या देवाला प्रश्न विचारायची. गोपाळकृष्णा, का मला असं लंगडं केलंस? फिरायला जायचं होतं, खूप बघायचं होतं. यांच्या नोकरीमुळे, नोकरीतल्या कामांमुळे, इतर व्यापांमुळे फारसं कुठे जाणं जमलंच नव्हतं. आणि आता वेळ आहे तर तू मला असं घराशी बांधून ठेवलंयस, खुंट्याला बांधावं तसं. आणि हे असं केविलवाणं जगणं नशिबानं माझ्या पुढ्यात मांडून ठेवलंय. दारावरची बेल वाजली. महेशने दार उघडलं. या ना. काय करतेय देवकी? देवकीच्या काही मैत्रिणी भेटीला आल्या होत्या. बसा हं, बघतो. देवकी. अगं देऊ. देवकी. महेश देवकीच्या कॉटजवळ उभं राहून हळूच आवाज देत होते. देवकी एक नाही का दोन नाही. तिने डोक्यावरनं घट्ट पांघरून घेतलं होतं. कॉलनीतल्याच अनिता, ज्योती, वीणा आलेल्या दिसत होत्या. आत्ता येऊन गेल्या या मागच्या आठवड्यात भोचक भावान्या. देवकी मुद्दाम झोपून असल्याचं महेशनं ओळखलं. क्षणभर काय करावं त्यांना कळलं नाही, पण मग पुढच्या क्षणी ते बाहेर आले. सॉरी हं, तिचा जरा डोळा लागलाय. असू दे ना, असू दे. येऊ आम्ही पुन्हा. सहजच आलो होतो. म्हटलं देवकीची भेट घ्यावी आणि काही मदत लागली तर सांगा बरं का. ऑफकोर्स सांगेन, नक्की सांगेन. साऱ्या जणी गेल्या. महेशनी समोरचं दार बंद केलं. आत आले. गेल्या? देवकीने प्रश्न विचारला. हो गेल्या, पण देवकी हे चुकीचं आहे असं नाही वाटत? नाही, मला कोणालाही भेटावंसं वाटत नाही. वाटतं सगळेजणं माझ्याकडे बघून हसतात, माझी कीव करतात. मला नकोय कोणाची कीव, कोणाची सहानुभूती. अगं तसं काही नाही आहे, तसंच आहे. देवकी, अगं कशापासून दूर पळणार आहेस? उलट चार लोकांमध्ये मिसळलं की बरं वाटतं. वेळ चांगला जातो. त्या प्रेमापोटीच आल्या होत्या ना. कुत्सितपणा कशावरनं नसेल? नाही ग देऊ, असं अजिबात नाही आहे. माणसाला जगताना कोणाचा तरी आधार हवा असतो. हे असले आधार मग जगण्याला बळ देतात. असू देव तुमचं लेक्चर. आता यापुढे कोणी आलंच भेटायला ना तर दार उघडायचं नाही. आणि तुम्ही उघडलं तरी मी भेटणार नाही. महेश चूप राहिले. देवकी अशी नव्हती. नात्यात, कॉलनीत, मैत्रिणीत ती सगळ्यांची आवडती होती. मनमिळाऊ होती. पण आजारानं ती चिडचिडी झाली आहे एवढं मात्र खरं. आणि आज जे भेटायला येतात तेही हिच्यावर असलेल्या प्रेमापोटीच. हिला एकटं वाटू नये, हिचं दुःख कमी व्हावं म्हणून आणि हिला धीर द्यावा म्हणून. पण देवकीला हे कसं कळत नाही. ऑपरेशनच्या वेळी देवकीची आई आली होती. 4 दिवस राहून गेली. जाताना रडत होती. वयोमानाप्रमाणे हल्ली त्यांची प्रकृती बरी राहत नव्हती. माझ्याही बहिणी आल्या, भेटून गेल्या. खरं तर येणाऱ्यांना अडवणार कसं? ऑफिसमधले लोकही भेटीला येत होते. आमिर मात्र बऱ्याचदा यायचा. येणाऱ्यांनाही अडवता येत नाही. आणि दुःखाला तरी कुठे अडवता येत आहे? अनाहूतपणे अगदी चाहूल लागू न देता ते आपल्या दारात येतं, दारातनं आत शिरतं आणि आपल्याला कधी येऊन बिलगतं कळतच नाही. मग बसा त्याची वच करत. अहो अहो
काय झालंय? असे का बसलात तुम्ही? रागावलात का? नो नेव्हर. अगं तुझ्यावर कसा रागवेन? परिस्थितीचं नवल वाटतंय. राग नाही येत परिस्थितीचा सुद्धा, आणि रागवून उपयोग तरी काय? हे बघा, असं नका ना हो बोलू. महेश गप्प राहिले, पण मनात प्रचंड खळबळ. हिच्या ज्या मैत्रिणींसाठी घराचं दार सदैव उघडं होतं, त्याच मैत्रिणींसाठी देवकी आता दार उघडू नका म्हणते. काय वेळ आली आहे? देवकीचं तरी कुठे चुकतंय? असं वॉकरनं लंगडत लंगडत चालणं तिला कोणासमोर नको असेल तर? पण किती दिवस? किती दिवस असं ह्या परिस्थितीपासून लांब पाळायचं? आणि त्यापासून साधणार काय? एकलकोंडेपणा, एकटेपणा वाढणार, मनात न्यूनगंड तयार होणार. त्यापेक्षा जे वाट्याला आलंय ते स्वीकारलं तर जगणं सुसह्यच होईल ना. बघू आता काय करायचं ते. आणि महेशनी मनातले विचार एकदम दूर साजले. झटकन ते उठून उभे राहिले. देवकी कॉटवर झोपून कुठेतरी शून्यात बघणाऱ्या देवकीला महेश म्हणाले, देवकी, आज आपण बाहेर जाणार आहोत. नको. का नको? सांग ना, का नको? मी ही अशी. अगं गाडीतनं जायचं. आणि मी ही अशी म्हणजे काय? काय कमी आहे का तुझ्यात? तो इंचभर पाय कमी झाला इतकंच ना? त्याने काय फरक पडतोय? अहो पण तो वॉकर गाडीपर्यंतच. आणि एक लक्षात ठेव देवकी, तू आजारी नाही आहेस. मुळीच आजारी नाही आहेस. मस्त राहायचं, मस्त खायचं, मैत्रिणींची मस्त गप्पा करायच्या. ॲक्सिडेंट काय होतातच. सांगायला सोपं आहे, करायलाही अवघड नाही आहे. बरं ते जाऊ देत. आज आपण बरोबर 4 वाजता बाहेर जाणार आहोत लॉंग ड्राईव्हला. रिअली? येस. चला देवकीबाई, व्हा तयार. स्वतःशीच पुटपुटली देवकी. दुपारचे 4 वाजले. वॉकरच्या साहाय्यानं देवकी इकडे तिकडे करत तयार झाली. खरं तर मनापासून जावंसं वाटत नव्हतं तिला, पण महेश एवढा म्हणतोय तर नाही कसं म्हणायचं, म्हणून ती तयार झाली. फिक्क्या गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस तिने घातला. गुलाबी रंगावर बारीक पांढरी फुलं आणि पांढरी ओढणी. आधीच गोरा रंग, गुलाबी कपड्यांनी तो गुलाबीसर दिसायला लागला. मागे कुरळे केसांची तिने पोनी बांधली. झालं का? हो. चल. चल काय? तुम्ही आपले भराभरा चालता, मला वेळ लागतोय ना. देवकी चिडून म्हणाली. महेश गप्प होते. वॉकरच्या साहाय्यानं ती गाडीपर्यंत आली. महेशनी गाडीचं दार उघडलं, तिला बसवलं. मग घराचं दार बंद केलं. बाहेरचं फाटक उघडलं, गाडी बाहेर काढली, पुन्हा उतरले, फाटक बंद केलं आणि गाडीत बसून गाडी सुरू केली. मुख्य रस्त्यानं गाडी धावायला लागली. बघा मॅडम, नागपूर बघा. मी काय पहिल्यांदा बघतेय का हे सगळं? असं देवकी म्हणाली खरं, पण कित्येक दिवसात आपण असं बाहेर पडलेलोच नाही आहे. स्वतःला आत कोंडून घेतलंय. मग आतून बाहेर यायला मनच तयार होईना. फिरणं तर लांबची गोष्ट. आणि मग सारं तिला नव्यानं बघतोय असं वाटायला लागलं. त्याच बिल्डिंग्स, तीच झाडं, तेच रस्ते, ते सगळं तिला सुखावू लागलं. खिडकीतून येणारा गार वारा मनाला सुखावू लागला. ती एकटक बाहेर बघत होती. गाडी गावाबाहेर पडली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेली हिरवी वृक्षराजी तिला अधिकच हिरवी कंच वाटली. मार्च महिना लागला होता. दोन्ही बाजूंना असलेला पळस केशर फुलांनी बहरून आला होता. वातावरण तापायला लागलं असलं तरी बाहेरचा नजारा नेत्र सुखद होता. महेश गाडी चालवता चालवता किंचित मान बाजूला करून तिच्याकडे बघत होता.
देवकी बाहेर बघत होती. ओठ किंचित हासरे झाले होते. महेश मनाशी समाधानानं हसले. ओठावर छानशा जुन्या गाण्याची शीळ होती. मनात निर्धार होता की देवू, मी ह्या हाताने तुला नक्की बाहेर काढेन. एका टपरीसमोर महेशनं गाडी थांबवली. देवकीने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघितलं. चहा घेऊया. टपरीला लागूनच लहानसं खोपटं होतं. खोपटातनं एक 3-4 वर्षाचं काळं सावळं नागडं मूल धावत निघालं आणि त्याच्या मागे त्याची आई. अरे थांब की, थांब जरा, कपडे बिपडे घाल. त्या बाईने धावणाऱ्या मुलाला पकडलं, त्याच्या पाठीत एक रट्टा घातला आणि त्याला खोपटाजवळ आणलं. तेव्हा त्या मुलानं ओठापाशी आलेला चेंबूड फुर्रकन वर ओढला. तशी देवकी खुदकन हसली आणि महेशला बाहेर येण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. देवकी आता वॉकरनी घरभर फिरत होती. पण दारावरची बेल वाजली की तिला कुठे लपू आणि कुठे नको असं व्हायचं. दुपारची वेळ. अशीच बेल वाजली. महेशचे मित्र विकास आणि त्याची बायको अर्चना दारात उभे. या 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 लभ्यलाभ, या या, बसा. दोघेही बसले. देवकी झोपली आहे का भाऊजी? हां, बहुतेक. आम्ही मागे सुद्धा 2 वेळा येऊन गेलो, पण तिचा आराम सुरू होता. आज जाऊ का? मी बघतो, सांगतो तिला. असू द्या भाऊजी, मीच बघते. असं म्हणून महेशला उठून न देता अर्चना आत गेली. देवकी जागीच असल्याचं अर्चनाच्या लक्षात आलं. काय सुरू आहे? देवकीच्या कॉटवर बसत अर्चना म्हणाली. काय नाही ग, आवाज ऐकला तुझा? मी येणारच होते बाहेर. चल की मग बसूया समोर. अर्चनाच्या मागून देवकी निघाली. निघण्यापूर्वी केस नीट केले, उशीजवळच्या नॅपकिननी तोंड पुसलं आणि ती वॉकर घेऊन बाहेरच्या हॉलमध्ये आली. अर्चनाच्या बाजूला सोफ्यावर बसली. काय म्हणताय वहिनी? विकास म्हणाला. चालू आहे. पाणी दिलं त्यांना? महेशकडे बघत देवकी म्हणाली. अगं मी आणते ना. असं म्हणून अर्चना आत गेली. पाण्याचे ग्लास ट्रेमध्ये ठेवून घेऊन आली. बरं, चहा मी ठेवते. अगं चहा मला सुद्धा येतो करता. अगं पण मी करू शकते ना. करणारच की तू, न करायला काय झालं. पण आज चहा मी करते. तुझं घर मला नवीन आहे का? सगळं ठाऊक आहे मला. हसत हसत अर्चना म्हणाली. अर्चना वहिनी, मस्त आलं घाला बरं का. ऊन तापायला लागलंय ना भाऊजी. हां, पण चहाची मजा आल्याशिवाय नाही ना. चहासोबत बिस्किटं हवीतच, म्हणून महेशने बिस्किटं डब्यातनं काढली. चहा छान झालाय? हा हा, एकदम स्ट्रॉंग, गोड, कडक. यांना सुद्धा ना इतका गोड चहा आवडतो ना, साखर कमी झाली तर वरून चमच्याने घेतात. ग्रेट आहेस बाबा तू, विकास म्हणाला. अरे आपलं असं आहे, गोड खूप गोड हवं असतं आणि तिखट पदार्थ मस्त झणझणीत हवे असतात. आय लाईक इट. अरे तुम्ही फिरायला गेला होतात ना रे? अहो, राजस्थान टूर्स अँड ट्रॅव्हल्सनं गेलो. काही बघावं लागत नाही ना मग आपल्याला. हॉटेल नाही, चहा खाणं नाही. कसे गेला होतात? अरे त्यांचं डेस्टिनेशन ठरलेलं असतं. तिथे जाऊन रिपोर्टिंग करायचं आणि जॉईन व्हायचं. आम्ही माउंट आबूला गेलो होतो. मग विकास प्रवासातले अनेक किस्से सांगत राहिले, हसवत राहिले. मधूनच ते आपल्या केस उडालेल्या डोक्यावरनं हात फिरवत होते. त्यांच्या गमती जमतीमुळे सगळे हसत होते. वातावरण एकदम हलकं फुलकं झालं होतं. भाऊजी खूप हसवलं तो. वहिनी, आणखीन एक तुम्हाला गंमत सांगतो. आमच्यासोबत एक गृहस्थ होते बडोद्याचे. फार इनोसंट माणूस. इतके इनोसंट की काय सांगायचं तुम्हाला. असं म्हणून विकासने स्वतःच थोडं हसून घेतलं आणि म्हणाले. वहिनी, एका लहान गावातनं बस चालली होती. तिथे भिंतीवरती गोवऱ्या थापल्या होत्या. तर हा गृहस्थ मला काय विचारतो माहिती आहे? म्हणाला, साहेब भिंतीवर गाय कशी गेली असेल हो?
असं म्हणून विकास हसायला लागले. सगळे हसले आणि देवकीची हसता हसता पुरेवाट लागली. बापरे भाऊजी, असं म्हणून ती पोट धरून हसत होती. गप्पा मारताना हसताना ती तिचं लंगडणं विसरली होती, मोकळी झाली होती. विकास आणि अर्चना निरोप घेऊन गेले, पण देवकीचं कितीतरी वेळ चालू होतं. विकास भाऊजींनी आज खूप हसवलं. अर्चना मात्र खुश होती. नक्की का? देवकीच्या मनात आलं. कुणी आलं की स्वतःला आत मिटवून घेणारी देवकी हळूहळू मिसळायला लागली. आवर्जून मैत्रिणींना फोन करायला लागली, त्यांच्याशी बोलायला लागली. अहो, हां बोल. सोफा पुसता पुसता महेश म्हणाले, कालचा दिवस छान गेला नाही? काय हसवलंय हो विकास भाऊजीने. बापरे, माझं तर हसून हसून पोट दुखायला लागलं. आणि तो शेणाचा जोक इंटरेस्टिंग ना. आणि महेश काही न बोलता विकासला मनोमन धन्यवाद देत राहिला. देवकी मग अंथरुणावर पडल्या पडल्या विचार करत राहिली. अर्चना छान दिसत होती. पायघोळ साडी, घरभर फिरत होती. निघताना साडी वर धरून ती पायऱ्या उतरली. 4च पायऱ्या. पण आपण कोणाच्याही आधाराशिवाय पायरी उतरणं काय, 4 पावलं सुद्धा चालू शकत नाही. भेटायला येतात, निघताना दाराशी थांबत उभ्या राहतात, मग फाटकाशी. मी आपली दाराशी व्हरांड्यात उभी असते, वॉकर घेऊन, काठावर उभी असल्यासारखी. हसरं मन कोमेजतं. घे, भोग आता कर्माची फळं. फार तरतर करत इकडून तिकडे फिरायचीस ना. देवकीचा स्वतःशीच संवाद. देवकीच्या मनात असा सारखा लपंडाव सुरू असायचा. अहो, कुठे गेला होता? अगं, भाजी आणायला गेलो होतो. तुला सांगून तर गेलो होतो ना. एवढा वेळ लागतो का हो भाजी घ्यायला? देवकी अस्वस्थ होती आणि त्या अस्वस्थतेतून ती महेशला धारेवर धरत होती. काही हवं होतं का? दूधवाला येतो. मी भांडं बाहेर ठेवलं होतं. मला आंघोळ करायची. जा ना, मी आलोय आता. देवकीची चिडचिड सुरूच होती. खरं तर महेशनी बाहेर जाणं तिला आवडलं नव्हतं. आणि आंघोळ करताना ती विचार करत होती की का चिडलो आपण यांच्यावर. उगाचच त्यांचाही विरस झाला. चुकलंच आपलं. आपण अशा नव्हतो आपण अशा. या मेल्या पायानं सगळा रसच आटून गेलाय जीवनातला. पण परवाच हे म्हणाले ना की देवू, जे समोर येईल ते ॲक्सेप्ट कर, त्याशिवाय तग लागायचा नाही. जे झालं ते झालं, माइंड करू नको, फॉरगेट इट. आपणही हळूहळू या परिस्थितीतनं बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. मग असं मध्येच काय होतं आपल्याला. वॉकरच्या सहाय्यानं आपण सगळी कामं करू शकतो. काही लोकांना तर पायच नसतात आणि काही तर अंध असतात. काही दिसतच नाही त्यांना, सगळीकडे फक्त अंधार. मागे एकदा एका मंदिरात गेलो तर तिथे रस्त्यावरती गुडघ्यापासून 2ही पाय नसलेला मुलगा घासत घासत रस्त्यावर सुंदर रांगोळी काढत होता. वरून ऊन, खाली तापलेला डांबरी रस्ता, घामानं डबडबलेला चेहरा, भोवती बघणारे लोक आणि त्या तरुण अपंग मुलाच्या काळ्या चेहऱ्यावर फुललेलं हसू. देवू, अगं किती वेळ. झालंच हो, झालंच. 5च मिनिटात देवकी बाहेर आली. अहो, हे काय, मी घेतली असती ना ताटं. महेश काही बोलले नाहीत, पण कळी थोडी खुलल्यासारखी वाटत होती. जेवणं होताच देवकीनी बसल्या बसल्या टेबल आवरलं. महेशनी भांडी गोळा करून बाहेर नेऊन ठेवली. अहो, टेबलवरून कापड फिरवत देवकी म्हणाली, तुम्हाला खूप दगदग होतीये. एखादी मुलगी ठेवूयात का दिवसभराची? हे बघ, तुला ठेवायची असेल तर ठेवू शकतेस, पण
माझी कामाबद्दल काही तक्रार नाही आहे. अगं तसाही मी रिटायर्ड माणूस. बरं मला सांग, तू विडा खाणार आहेस का? हो चालेल. महेशने मग छानपैकी 2 विडे तयार केले, विलायची घातलेले. विड्याची त्रिकोणी घडी केली, लवंग टोचली आणि तिच्या हातात देत म्हणाले, घ्या मॅडम, विडा घ्या. विडा सगळं दोघंही टी व्ही बघत होते. मग देऊच म्हणाले, कुणी त्या टी व्हीच्या नावाने कितीही शंख करोत, पण आपला वेळ मात्र छान जातो, हो का नाही? हां, हे मात्र खरं आहे. देवकीनं इथे तिथे विचारपूस करून एक मुलगी ठेवली, 15-16 वर्षांची. सीमा नाव तिचं. देवकी तिला मुलीप्रमाणे मानायची. तिचं जेवण खाण सगळं देवकीकडे व्हायचं. महिनाभर तिने काम केलं, पगार घेतला आणि दुसऱ्या दिवसापासनं ती कामाला आलीच नाही. देवकीने चौकशी केली तिची. येते म्हणाली, पण लगेच ती तिच्या खेड्यातल्या नातेवाईकाकडे निघून गेली. देवकीच्या नंतर लक्षात आलं की कपाटातली देवकीची अंगठी, कानातलं दिसत नव्हतं. वॉकरच्या साह्यानं उभं राहून तिने अख्खं कपाट धुंडाळलं, पण डबी रिकामी. वाट्या चमचेही गहाळ झाल्याचं हळूहळू कळायला लागलं. तिच्याजवळ मोठी पर्स असायची. त्या पर्समध्ये टाकून ती जमेल ते आणि जमेल तसं घेऊन जात असावी. मग देवकीने ठरवलं मनाशी की नकोच दिवसभराचं कोणी. आपण आपल्या खोलीत दुपारी आराम करत असलो की सगळं घर जातं त्यांच्या ताब्यात. नकोच ते. सगळ्या कामांना बाई होती, पोळ्यांनाही होती आणि कुकर भाजी स्वतः देवकी करायची. देवकी, आज जोशींच्या मुलीचं माहीचं लग्न आहे. हो. जायचं? नाही म्हणजे जायला हवंच आहे. इतक्या दिवसांचे आपले संबंध, शिवाय मध्ये दोघेही पत्रिका घेऊन आले होते. जाऊन येऊ थोडा वेळ. नाही, मी नाही येणार. अगं जाऊ, थोडा वेळ थांबू, परत येऊ. तुम्ही जा. अगं पण मला कोणाच्याही सहानुभूतीचा विषय व्हायचा नाही आहे. देवकी, अगं सहानुभूतीचा प्रश्न येतोय कुठे? लग्न ग्राउंड फ्लोअरला आहे, मागच्या बाजूला बसू आपण. एकदा सांगितलेलं कळत नाही का हो तुम्हाला? पटकन तो विषय तोडत देवकी म्हणाली, महेश मग एकटेच लग्नाला गेले, पण तिथेही त्यांचं मन लागेना. देवकी नाही म्हणाली तर आपणही यायला नको होतं, पण जोशी म्हणजे आपला खूप जुना मित्र. लग्नाला आलो नसतो तर बरं दिसलं नसतं. देवकीही अस्वस्थच होती. गेलेत शेवटी एकटे. पण दुसरं मन म्हणालं, देवकी अगं काय हे, त्यांनी जायला नको? जुनी नाती जपायला नको? का असं वागले मी? पटकन बोलून गेले. हिरमुसले ना ते. ही जीभ ना आवरतच नाही. अशा वेळी माझं शहाणपण कुठे गहाण पडतं, कोणास ठाऊक. स्वतःला दोष देत देवकी बैठकीत बसून होती. जेवणाचीही इच्छा नव्हती. माही आपल्याला मुलीसारखी. लग्नाला सगळ्या मैत्रिणी आल्या असतील नटून थटून, आणि माहीची आई शोभना तर मस्त नथ घालून, नऊवारी नेसून, केसांचा खोपा, त्यावर गजरा, भरपूर दागिने घालून गेटपाशी उभी असेल. सगळ्यांचं हसून स्वागत करत असेल. तेवढ्यात फाटकाशी गाडी थांबली. देवकीने खिडकीतनं नजर बाहेर वळवली. महेश आले. कसं झालं लग्न? देवकीने आत आलेल्या महेशना विचारलं. अरे मस्त झालं, थाटात झालं एकदम. चल, जेवलीस का तू? नाही. चल मग जेवूया आपण. तुम्ही जेवण करून नाही आलात? छे ग, किती गर्दी. दोघंही आपल्या मनातलं मळभ दूर सारत बोलत होते. देवकीचा जीव आतनं सुखावला. ताटं घेऊ? अगं तू बस, मी घेतो. कपडे बदलत महेश म्हणाले. छान दिसत असेल ना माही? हो ग, आणि तुला विचारत होते सगळे. छान वाटलं देवकीला. खिडकीशी चिमण्यांचा गोंगाट सुरू होता. का ग, मगाशी खिडकीतनं टाकलेले दाणे संपवलेत का? ठीक आहे, परत देते हो. असं म्हणून खिडकीत ठेवलेल्या डब्यातनं मूठभर तांदूळ काढले तिने आणि ते खिडकीतनं फेकले. चिमण्यांचा गोंगाट कमी झाला.
देवकीचं ऑपरेशन होऊन 4 महिने होत आले. मिथून तिकडे लांब होता, सिंगापूरला. वेळ मिळाला की येऊन जाईन म्हणाला. मनवानं मुंबईत 1 दिवसासाठी तरी येऊन जायला हरकत नव्हती. महेश मनाशी विचार करत होते. काल देवकीही त्रागा करत होती मुलं आली नाहीत म्हणून. आपले कपडे वॉकरवर ठेवून देवकी बाथरूममध्ये शिरली. नळाचा आवाज आला तसा महेशने मनवाला फोन लावला. कशी आहेस बेटा? मजेत. काय सुरू आहे? काही नाही, उद्या मुलांना घेऊन लोणावळ्याला जातोय, त्याची तयारी चालली आहे. काय म्हणतात तुझे लवकुश? खूप बंड झालेत. शनिवार रविवार बघून येऊन जा. आई आठवण काढते तुझी. हो, पण इथेही प्रॉब्लेम्स आहेतच ना. अगं कबूल आहे, पण बघीन जमेल तसं येऊन जाईन. बरं मला सांगा, आई कशी आहे? ठीक आहे. आईची नीट काळजी घ्या हां बाबा. बरं, असं म्हणून महेशने फोन ठेवून दिला. काय पोरगी आहे. तिथून मला सांगते आईची नीट काळजी घेत जा. उंटावरनं शेळ्या हाकणं म्हणतात ना ते. तिला लोणावळ्याला जायला वेळ आहे, पण आईला भेटायला वेळ नाही तिच्याकडे. मुंबईवरून नागपूरला यायला गाड्या किती कन्व्हिनियंट आहेत. कालच देवकी मनवाची आणि नातवंडांची आठवण काढत होती. देवकी आंघोळीला गेल्याचं बघून मनवाशी बोलावं, तिला येण्याबद्दल सुचवावं म्हणून फोन केला तर आहो. हां काय गं, कुणाशी बोलत होता तो? अगं मनवाचा फोन होता. आणि त्यांच्या एक लक्षात आलं, देवकीचे कान तीक्ष्ण आहेत. हो का, काय म्हणाली? यायचं म्हणते ती. ये म्हणाव तिला, आठवण येते हो तिची. पण फोन तरी आला ना, आता छान वाटतंय. आणखीन काय म्हणत होती? तुझी चौकशी करत होती ती. हो का, छान वाटलं हो. मनवा फोन कोणाचा होता ग? अनुरागने विचारलं. अरे बाबांचा. काय म्हणतायत? हेच त्यांचं नेहमीचंच रे, येऊन जा येऊन जा. ह्या पोरांपायी मला धड श्वास घ्यायला नाही फुरसत. काय झालंय काय पण? अरे आईची तब्येत बरी नाही आहे. मग मला नाही सांगितलंस? तुला तुला कशाला? म्हणजे मी कोणीच नाही का? अगं मिथून तिकडे राहतो लांब. आपणच लक्ष द्यायला पाहिजे ना त्यांच्याकडे. किमान फोन तरी करायचा ना त्यांना तू. अरे बाबांचा येतो फोन, तेव्हा बोलणं होतं. मनवा खूप कोरड्या मनाची आहेस बरं का तू. तू आहेस ना ओल्या मनाचा. मग कर तू फोन, घे तू काळजी. हे बघ, विनाकारण वाद नको, तयारी कर लोणावळ्याला जायची. वाद कोण घालतंय? मी घालतेय का? नाही माझी आई, मी घालतो वाद. हां, 2 दिवस लोणावळ्याला जायच्याऐवजी आपण नागपूरला जाऊ शकलो असतो का नाही? अरे तिथे जाऊन काय त्यांची रडगाणी ऐकत बसायचं का अनुराग? अरे तू मुलगी आहेस का कोण आहेस? तोंडातल्या तोंडात अनुराग पुटपुटला. तू काय ते स्पष्ट बोल. अनुराग गप्प राहिला. मनवा खोलीत काहीतरी करत होती. बाहेर येऊन अनुरागनं नागपूरला फोन लावला. हॅलो बाबा. हां अनुराग बोल. बाबा आई कशा आहेत? ठीक आहे. त्यांना देता? महेशनं बघितलं देवकी आंघोळीला गेली होती. अनुराग सॉरी, बाथरूमला गेली आहे ती. असू दे बाबा, नंतर फोन करीन मी आणि जमेल तसं येईन पण बरं का. बाबा दोघंही काळजी घ्या एकमेकांची. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या प्रकृतीला जपा. ठेवतो फोन. त्यांना आठवली कालची देवकी. त्रागा करणारी ही पोरं आहेत का कोण आहेत आपली? मुलगा तिकडे, पण ही पोरगी, हिला 2 दिवसांचा वेळ नाही? प्रत्येक जण भेटलं की विचारतं मनवा आली नाही का? देवकी म्हणाली, खरं सांगू का तुम्हाला, या पोरांना ना प्रेमच नाही. आई वडील मेले काय, जिवंत आहेत काय, काही देणं घेणं नाही त्यांना. देवकी अगं काय बोलतेयस? त्यांना त्यांचे काही प्रॉब्लेम असतील ना. तुम्ही मुलांची बाजू घेऊन माझी समजूत घालू नका. कळलं? फोन तरी येतो का? आज किती दिवसांनंतर तिचा फोन आला आहे.
तिला ऑलमोस्ट आपणच फोन करतो. आणि हीच देवकी मनवाचा फोन आल्याचं सांगितल्याबरोबर आनंदानं भिजून गेली होती. नात्यांचा गुंता म्हणतात ना, तो हाच. कधी सुलटतो, कधी उलटतो. उलटला की बसा सोडवत. मग राग, तर कधी आनंद, जो आत्ता देवकीच्या चेहऱ्यावर होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर लिखित गेले द्यायचे राहुनी ही कादंबरी. आज दुसरा भाग आपण ऐकलात. तिसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. नमस्कार.